राज्य शिवछत्रच्या काही ठळक घडामोडी। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांच्या गजरात आणि हरे राम हरे कृष्णाच्या जयघोषात रविवारी जिल्ह्यातील आसमंत दुमदुमून गेले। मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या। यात हजारो नागरिक सहभागी झाले होते। विशेष म्हणजे तरुणांचा सहभाग शोभायात्रांमध्ये लक्षवेधी ठरले। अलिबाग शहरातून निघालेल्या नववर्ष स्वागत यात्रेत शेकडो नागरिक सामील झाले होते। शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या। मुख्य चौकांमध्ये मराठी नववर्ष स्वागत यात्रा समितीने गुढ्याही उभारल्या होत्या। गुढीपाडव्यानिमित्त अलिबाग शहरात आयोजित मराठी नववर्ष स्वागत यात्रेत तरुणाई आणि महिलांचा प्रचंड उत्साह पाहण्यास मिळालाय। मराठमोळ्या पेहरावातील आवाज नृत्य आणि त्याचबरोबर महिलांचे ढोल ताशा पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। महिला आर्थिक विकास महामंडळ रायगड सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र महाड नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरणाकरिता तालुकास्तरीय ज्या समाजसेवकांनी उत्कृष्टरित्या चांगले काम केले आहे अशा समाजसेवकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। गुढीपाडवा, नवरात्र, ईद असे सण एकत्र येत असल्याने सोने चांदी बाजारात उत्साहाचे वातावरण आहे। मात्र भारतात सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 91,020 रुपये, 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम 83,060 रुपये आणि 18 कॅरेट सोन्यासाठी 68,040 रुपये प्रति ग्रॅम आहे। सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदवत 99.5% सोन्याच्या किमतीत 1100 रुपयांची वाढ झाली आणि तो प्रति 10 ग्रॅम 91,700 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले। तर मागील सत्रात त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 90,600 रुपयांवर बंद झाली होती। विवाहितेचा छळ करून तसेच मारहाण करून डोक्यावर पिस्तूल ठेवून मारहाण केल्याप्रकरणी पेन येथील उद्योजक सुरेश पाटील, अमर पाटील व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात पेन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी सुरेश पाटील यांच्या सुनबाई प्रज्ञा अमर पाटील यांनी पेन पोलिसात तक्रार दाखल केली। सदर प्रकाराबाबत प्रज्ञा पाटील यांनी शनिवार दिनांक 29 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला पाठा फोडले। रायगड सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून नोंदणीत झालेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना अजूनही नोकऱ्या लागल्या नाहीयेत। या महत्त्वपूर्ण विषयाकडे आमदार विक्रांत पाटील यांनी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून घेतले। त्यावर कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या सर्व विषयांवर गांभीर्याने लक्ष घालून कार्यवाही करणार असल्याची शाश्वती दिली। देशभरात सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात येणार असून मंगळवारी बास ईद साजरी केली जाते। या दिवशी मुंबईतील विविध भागात मोठ्या प्रमाणात रहदारी असते। यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमामार्फत 128 जादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आले। बेस्ट प्रशासनाने प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। जादा बसगाड्यांमुळे प्रवाशांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल असा विश्वास बेस्टने व्यक्त केला। मुंबई गोवंडी मधल्या छत्रपती शिवाजीनगर येथे AIMIM चे महाराष्ट्र सेक्रेटरी व छत्रपती शिवाजीनगर विभागाध्यक्ष माननीय श्री आतिक खान यांच्या प्रमुख नेतृत्वात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। महाराष्ट्र राज्यातील सर्व AIMIM चे मंत्री, पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते। गुढीपाडव्याचा सण सर्वत्र मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झालाय। अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ढोल पथक, लेझिम पथक, बँजो पथक सहभागी झाले होते। महिलांनी यावेळी विशेष कला सादर केल्यास ग्रामस्थ, पुरुष, महिला, लहान मुलं मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत सहभागी झाले होते। त्यावेळी घोडा नाचवण्यात आले। हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मुंबई बंदर परिमंडळ पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांचे आज हैदराबाद जवळ झालेल्या रोड अपघातात दुर्दैवी अकाली निधन झाले। देवदर्शनाला जात असताना श्री शैलम येथे त्यांची कार एका बसला धडकल्याने हा दुर्दैवी अपघात घडला। पठारे कर्तव्यदक्ष, निष्ठावंत पोलीस अधिकारी होते। सध्या बंदर परिमंडळ मुंबई येथे तसेच पूर्वी त्यांनी नवी मुंबई येथील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी
देशासाठी दिलेले योगदान बहुमूल्य आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढत दुःख व्यक्त केले. तर या होत्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.